डाळ वांग ही पारंपरिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन डिश आहे. ही डिश खास करून भातासोबत छान लागते. तर खाली काही साहित्य दिले आहे करण्यासाठी. तर इकडे मी वांग्याचे काप जे आहेत ते बारीक करून घेतले आहेत. कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे. तर ते मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही जी चिरलेली वांगी आहे ती आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने दोन्ही धुवून घ्यायचे आहेत. तर इकडे मी पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी घालून आता मी हे कुकरला 2 ते 3 शिट्ट्यामध्ये डाळ आणि वांग जे आहे ते शिजवून घेणार आहे. तर मी यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग पण घातलेला आहे, जेणेकरून त्याला एक छान अशी चव येईल. तर इकडे आपली डाळ आणि वांग हे शिजून झालेलं आहे. तर आपल्याला हे छानपैकी असं फेटून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे दोन्ही डाळ आणि वांग. तर इकडे व्यवस्थित असं ते एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे ही. भाकरीसोबतही छान लागते आणि भातासोबतही छान लागते. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं होतं आणि त्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडले आहेत. तर यामध्ये मी आता कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्ता तडतडून झाला की त्यामध्ये कांदा ॲड करून घ्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो ॲड करायचा आहे. तर इकडे कांदा हा परतून व्यवस्थित झालेला आहे सोनेरी रंगाचा आणि आता मी यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे. इकडे मसाले घालून झालेले आहेत आणि मी यामध्ये डाळ वांग ॲड केलेलं आहे. तर आपल्याला हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले आणि डाळ वांग आणि याला छान अशी एक उकळी आणायची आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. तर यावरती मी आता एक बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती घालून घेणार आहे. मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर घालून घेणार आहे. तर इकडे आपलं डाळ वांग जे आहे ते तयार आहे. चवीला अगदी